ते सायंटिफिक रिझन आहे. महिला गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतात, महिलांच्या डाव्या हातात अंगठी असते, पुरुषांच्या उजव्या हातात अंगठी असते. कारण इथली जे नस आहे हे आमच्या हृदयापर्यंत येते. मुलांच्या हातात किंवा पुरुषांच्या हातात कळं असते, कारण ते रक्तशुद्धीचं काम करतं. त्याच्यामुळे फीट, बीपी, शुगर यासारखे प्रमाण खूप कमी असतात. पण कालांतरानं सगळं सुटलं, कानही टुसले. आजकाल डोक्यावर गंध पण नाही राहिला आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या इथं आजच्या दिवसाला नाही सांगायला पाहिजे. पण राजा शिवछत्रपती जर कळायचे असेल तर मुलांना सांगा, त्या मुलीसारखं मला कोणी विचारायला नको की बाजीप्रभू देशपांडेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना फोन का बरं केलं. याला सांगण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडलो. आमच्या इतिहासाचे जर पाहिले ना, राजा चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, सम्राट अशोक, खूप महान महान राजा, सायंटिफिक ऋषी, भारद्वाज ऋषी, चरक, सुश्रुत यांचे जर ग्रंथ पाहिले ना, त्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये श्लोक आहे. त्याचा अर्थ सांगतोय, उदकाचेनी आवेशी विद्युत लताही मिळे. म्हणजे उदक हे पाणी जेव्हा एकमेकावर आदळलं, आपटलं, दचडलं जातं तेव्हा त्याच्यापासून विद्युत मिळते. त्याला विद्युत लता म्हणते आणि त्या तरंग म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये वेव्स म्हणतात, आणि त्याच्यापासून विजेची निर्मिती होते. थॉमस अल्वा एडिसन विजेचा शोध लावतो, तो सायंटिस्ट होतो. पण भगवद्गीतेमध्ये 12व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली आहे. आम्ही कोणत्या दिवशी पूजा करतो हे आम्हालाही माहिती नाही. काही लोकांचे दिवस ठरलेले शुक्रवार आणि रविवार. भगवान शंकराची लिंग जे आहे ना, त्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जीचं ते कॉम्बिनेशन आहे. गळ्यामध्ये रुद्राक्षाची आणि जे तुळशीची माळ आहे याला पॉझिटिव्ह एनर्जी आहे, म्हणून पुरुष घालतात. महिला मंगळसूत्र घालतात आणि इथे भांग भरतात. त्याच्या मागे सायंटिफिक कारण असं आहे की तिथे जी चेता संस्था आहे, कुंकू घासून लावलं जातं, टिळा, प्रत्येक शुभ कार्याला टिळा लावला जातो. त्याच्या मागे कारण असं आहे की मस्तिष्क शांत राहते, विचार करण्याची क्षमता वाढते आणि मुलगा किंवा मुलगी ही बुद्धिवंत होते. अशा अनेक गोष्टी आहेत. धर्माला जपा, मुलांना शिकवा, धर्माचं रक्षण करा. जेवढं जमेल तेवढं धर्मासाठी करा. कोणी किती काही म्हटलं तरी कोणाचाही विचार करू नका. राजा शिवछत्रपती एकटे होते, एकट्यानं साम्राज्य उभं केलं, ते साम्राज्य स्वराज्यात निर्माण केलं. पण तुम्हाला सांगतो, कधी कधी खूप काही शिकल्यावर आपल्याला हारल्यासारखं वाटेल, तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, बाबासाहेबांचा आदर्श घ्या. ज्या बाबासाहेबाला वर्गाच्या बाहेर उभं राहून समाज शिकू देत नव्हता, ते या देशाचे शिल्पकार झाले. जे प्रणव मुखर्जी, ज्यांच्याकडे काहीच नव्हतं, ते या देशाचे राष्ट्रपती झाले. जे पेपर टाकत फिरले, ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम या देशाचे मिसाईल मॅन झाले. लाईफ इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. डोंट ट्राय टू फाइंड आन्सर. व्हेन यू फाइंड द आन्सर, देन लाईफ चेंज द क्वेश्चन. जीवन अतिशय गुंतागुंतीचं आहे. प्रत्येक वेळेस जर उत्तर शोधत जाल तर उत्तर कदाचित सापडलेलं असेल, पण त्यावेळेस जीवनामध्ये नवीन प्रश्न उभा झालेला असेल. म्हणून जीवनाला सरळ घ्या. कोणी काही सांगितलं तरी फार अडचणीत पडू नका, त्रागा करून घेऊ नका. कोणी काय म्हटलं काय नाही, फक्त जीवन सरळ करा. राजा शिवछत्रपती सारखा भारत मातेचा पुत्र आपल्यामध्ये आज त्यांची प्रेरणा आहे. असाच आदर्श ठेवा, सगळ्यांचा आदर्श ठेवा. आपल्या भारतीय संस्कृतीवर खूप 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 प्रेम करा. छत्रपती शिवरायांना आज सांगण्यासाठी मला या समितीनं बोलावलं. खूप मोठा मान सन्मान दिला. राजा शिवछत्रपती आज आपल्या विचारातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या सांगण्यातून, माझ्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळाले. हे माझं पण खूप मोठं भाग्य आहे. बरेच लोक दुरून पाहत आहेत किंवा दुकानातून ऐकत आहे. ज्यांच्यापर्यंत माझी वाणी पोहोचली, हे राजा शिवछत्रपतीची मला देण की ज्यांच्यामुळे मला हे अहोभाग्य लाभलं. असंच आपल्या जीवनामध्ये मी ज्या क्षेत्रात असेल तिथे आपली कीर्ती घडवा. राजा शिवछत्रपती काय होते एका ओळीमध्ये सांगतो आणि आजच्या कार्यक्रमाला आपण रीतसर सामोर जाऊया. ओम नमो भगवते वंदनीय भारत माता. श्रीपती गणपती गज अश्वपती अष्टवधान प्रेष्ठित न्यायलंकार मंडित शस्त्रस्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय
कदाचित नदीच्या पलीकडेही गेला नाही. छत्रपती शिवाजी